हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. सर्वात आधी तुम्हा सर्वांना काजल मॅडम कडून तसेच डबल अकॅडमी कडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सो नक्कीच आता आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचं असं आहे, आता बघायला गेला तर सेटची एक्झाम ज्यांनी जूनमध्ये दिली होती त्यांचं रिझल्ट आता कधी लागणार, तर त्याबद्दलची मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे. ती व्हिडिओ नक्की जाऊन तुम्हाला चेक करायचे की ज्यांनी एक्झाम दिलेली त्यांचं कधी तुमचं त्यांचं रिझल्ट कधी लागणार आहे. आणि नक्कीच आन्सर की तर पाहिली असेल, ज्यांचं बोलतात ना कमी मार्क्स मिळाले असतील, या रिझल्ट पाहिल्यानंतर आता जो रिझल्ट लागेल तो रिझल्ट पाहिल्यानंतर ज्यांची क्लिअर झालेली नसेल तर ते ऑब्विसली आता नेक्स्ट जी सेटची एक्झाम येणार त्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करा, राईट. सो त्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला एक बेस्ट टाइम टेबलची गरज आहे, बेस्ट तुम्हाला गायडन्सची गरज आहे. तर मी काजल रणदिवे स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे आणि मी अगदी तुम्हाला बोलते ना अपयशातून सुद्धा यशाच्या मार्गाकडे कसं जाऊ शकतं ते मी तुम्हाला आपलं मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला नोट्स सकट, तुम्हाला वेळापत्रक सकट, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींपासून तर ते छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमचं विश्व कसं निर्माण करू शकतात, कसं आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतात, या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो त्यासाठी नक्कीच आपली बॅच आहे, बॅच मध्ये सुद्धा तुम्ही ऍडमिशन करून घेऊ शकता. बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही बघू शकता, हा नंबर आहे. बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर 8010457760 कॉल करा, ऍडमिशन घ्या आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्लिअर करायची आहे. ठीक आहे. आता जे महत्वाचं टॉपिक आहे, आपण कशावर चर्चा करणार आहोत, तर बेस्ट स्टडी प्लॅन, एक नियोजन कसं असलं पाहिजे, एक स्टडी प्लॅन कसं असलं पाहिजे हे तुम्हाला मी ते सांगणार आहे. ठीक आहे. सो वेळ वाया न घालवता डायरेक्ट सुरू करूयात आपण आपल्या सेशनला. ठीक आहे. आता स्टडी प्लॅन सेट या एक्झाम साठी तुमचं एक बेस्ट स्टडी प्लॅन काय असलं पाहिजे ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर पहिलं बघायला गेलं तर तुम्हाला पेपर 1 आहे, ठीक आहे, आणि दुसरं तुम्हाला आहे पेपर 2. आता पेपर 1 मध्ये तुम्ही बघाल तर इथे 50 क्वेश्चन, 50 प्रश्न आहेत 100 मार्कासाठी. एक प्रश्न 2 मार्कासाठी आहे. पेपर 2 मध्ये तुम्हाला 100 प्रश्न आहेत 200 मार्कासाठी. इथे पण एक क्वेश्चन 2 मार्कासाठी. इथे कोणत्याही प्रकारचे नेगेटिव्ह मार्किंग नाहीये तुम्हाला. ठीक आहे. फक्त उचला, उत्तर ठोका. ठीक आहे. फक्त एक तुका मारायचा नाही, तर योग्य तर उत्तर तुम्हाला तिथे द्यायचं आहे. सो इथे कोणतीही नेगेटिव्ह मार्किंग नाहीये, हा एक प्लस पॉइंट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघायला गेलात तर पेपर 1 हा जास्तीत जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे, हे सुद्धा मी इथेच तुम्हाला सांगत आहे. पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमन आहे. जर तुम्ही आर्ट्सच्या स्ट्रीम मध्ये आहेत, कॉमर्सच्या स्ट्रीम मधून आहे, सायन्सच्या स्ट्रीम मधून आहात, तर तुम्हाला पेपर 1 हा सगळ्यात इझी आहे. ठीक आहे. पेपर 2 जर बघायला गेलात तुम्ही, पेपर 2 जर बघायला गेलात तर ते तुम्ही बघायला गेलात तर ते तुम्हाला ऑब्विसली, अरे बापरे, पेपर 2 हा तुम्हाला ऑब्विसली काय जाणार आहे, तर कठीण जाणार आहे. तो तुम्हाला काय सोपा जाणार नाही. पेपर 2 हा तुम्हाला काय जाणार आहे, तर कठीण जाणार आहे. तो तुम्हाला इझी जाणार नाही. ठीक आहे. पेपर 1 हा बघायला गेला तो सगळ्यात इझी आहे. कोणता, तर पेपर 1 हा सगळ्यात इझी आहे. पेपर 2 जरा कठीण आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेला तर पेपर 1 कॉमन आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर होऊ शकतो. पेपर 2 मध्ये तुमचा जास्तीत जास्त स्कोर होण्याची शक्यता कमी असते. का, कारण की तो तुमचा पूर्ण डिग्री लेवलचा, पूर्ण पोस्ट लेवलचा, पूर्ण थेअरी पार्ट तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तेवढा तुम्ही अभ्यास केला असेल तर पेपर 2 सुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी जातो. ठीक आहे. आता पेपर 2 मध्ये तुम्ही बघू शकाल तिथे क्वेश्चन 50 होते फक्त. ठीक आहे. फक्त 50 क्वेश्चन होते 100 मार्कासाठी. ठीक आहे. पेपर 1 मध्ये. आता पेपर 1 ला जर मी बोलायला गेली तर तुम्हाला रोज 2 तास अभ्यास करायचे, रोज 2 तास अभ्यास करायचे. बघा, फक्त तुमचा फोकस सेटची एक्झाम क्लिअर करायचा आहे. तुम्हाला एक असिस्टंट प्रोफेसर बनायचे, त्याबरोबर तुम्ही कोणत्याही दुसरा कसलाही अभ्यास करत नसाल, या इव्हन जर तुम्ही जॉब जरी करत असाल तरी तुम्ही सेटची एक्झाम क्रॅक करू शकता. ठीक आहे. आता पेपर 2 100 क्वेश्चन असणारे 200 मार्कासाठी. ठीक आहे. इथे मी तुम्हाला सांगेन तुम्ही 3 तास याला द्यायचं आहे. इथे 3 तास तुम्ही याला द्यायचे. म्हणजे रोज असं 5 तासाचं जरी तुम्ही नियोजन केलं, जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉब करता करता सकाळी 2 तास, कामावरून आल्यानंतर 3 तास, हे तुम्ही तुमच्या जसं तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही मी सकाळी उठू शकत नाही, सकाळी करू शकत नाही, जॉब वगैरे तर ऑफिस मधून आल्यानंतर तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला 5 तास नसेल जमत तर 4 तास तरी करू शकता, 1.5 तास याला देऊ शकतात, 2.5 तास याला देऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकतात. कधी कधी ज्यांचं खूप विद्यार्थ्यांचं मी बघत आलेले पेपर 1 वर जरा त्यांची चांगली कमांड असते. ठीक आहे. पेपर 2 वर जास्त नसते. तर जे आपलं सोपं जातं तिथला वेळ तुम्ही कमी करू शकता, जे आपल्याला कठीण जातं तिथला वेळ तुम्ही वाढवू शकता. ठीक आहे. या गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे.
आता याच्यामध्ये बघायला गेला तर इथे 2 तास आणि 3 तास याला असं 5 तास तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि व्यवस्थित स्टडी प्लॅन करायचे. आता इथे 100 मार्क म्हणजे तुम्हाला 80च्या वरती जाण्याचं एक बोलतात ना एक धैर्य असलं पाहिजे, की आम्ही 80च्या वरती नक्की जाऊ. टोटल बघायला गेलं तर 300 मार्काचा पेपर आहे ना, 100 आणि 200 किती 300 मार्काचा तुमचा टोटल पेपर आहे, 300 मार्काचा. ठीक आहे, मग तेवढं तुमचं असलं पाहिजे की आम्ही एवढ्या असं अशा प्रकारे अभ्यास करून आम्ही व्यवस्थितपणे एक्झाम क्रॅक करणार आहोत. ठीक आहे, 300 मार्काचा आता इथे 80 पडले. आता इथे तुमचं 200 मार्काचं आहे, इथे 200च्या हाफ तुम्ही 100च्या वरती तर जाऊ शकतात. जास्तीत जास्त इथे तुम्हाला स्कोर 130च्या वरती करायचं आहे. जास्तीत जास्त तुमचा इथे प्रिफरन्स पाहिजे. पण 100च्या वरती जरी गेलात आणि इथे 80च्या वर गेलात तरी तुम्ही 180 प्लस जातात. 180च्या वरती गेलात तर तरी तुमचं ते इझिली क्लिअर होऊ शकतं. जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं कव्हर करता येईल तेवढं तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही. ठीक आहे, इथे जेवढं होईल तेवढं तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे, सो अशा प्रकारचं तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच तुमची एक्झाम क्रॅक होऊ शकते. आता मॅडम नियोजन पण अभ्यास, आम्ही नियोजन तर कळलं पण अभ्यास कसं करायचा आहे. आता समजा पेपर 1चं मी तुम्हाला सांगितले 2 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता याच्यावर समजा तुम्ही एक युनिट 1 घेतला, जसं काही युनिट 1 आहे तुमचं टीचिंग ऍप्टिट्यूड आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, पहिला याची 30 मिनिटे तुम्हाला काय द्यायचे, 30 या 1 तास जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे. पहिले तुम्हाला थेरी करायची, काय आहे थेरी करायची आणि मग 30 मिनिट्स काय करायचे PYQs किंवा याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. असं तुम्हाला अभ्यास केला तर तुमचं होऊ शकतं. जर तुम्हाला थेरी जास्त अजून करायची असेल तर 1 तास थेरी करा, अर्धा पाऊण तास तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला गोष्टी बॅलन्स करायचे. जेवढ्या गोष्टी तुम्ही बॅलन्स करणार तेवढं तुमचा जास्तीत जास्त स्कोर होणार हे 100% शुअर आहे. सो नक्कीच जास्तीत जास्त आणखीन स्कोर करायचं असेल, सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला लाईव्हला नाही देऊ शकत, तर त्यासाठी म्हणजे तेवढं पॉसिबलही नाही. 1 तासाचं लेक्चर असतं, संपूर्ण गोष्टी असतात. थेरी सुद्धा मी घेऊन येणार आहे लाईव्ह सेशनला, पण जेवढं आपल्या बॅच मध्ये तुम्हाला करून घेतलं जाणार. ठीक आहे, आता तुम्ही इथे बघू शकतात हा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही कनेक्ट होऊ शकतात, बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. आपली बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, फक्त रेकॉर्डेड नाही तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला तुमच्या शिक्षकांसोबत डायरेक्ट एक बोलतात ना लाईव्ह इंटरॅक्शन होणार, तुमचे डाऊट सॉल्व्ह आणि या ऑल संपूर्ण गोष्टी केल्या जाणार. ठीक आहे, सो जेवढं होईल तेवढं या नंबरवर कनेक्ट व्हायचे आणि बॅच मध्ये एनरोल करायचं आहे. ठीक आहे, आणि नक्कीच आपल्या संपूर्ण तुमच्या कन्सेप्ट जे आहे ते क्रिस्टल क्लिअर करायचे. सो नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला दणक्यात शेअर करायचं आणि लाईक करायचं. ठीक आहे, सो आता इथेच मी थांबते. थँक्यू सो मच.